नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण गुरुनाथ सामंत यांच्या निवडक कविता या आपल्या सदरामध्ये गुरुनाथ सामंत यांची 5वी कविता ऐकणार आहोत. कविता क्रमांक 5. पण त्याआधी मी तुम्हाला कबूल केल्याप्रमाणे गुरुनाथ सामंत यांच्या कविता संग्रहाचं नाव मी आज सांगणार आहे. त्याचं नाव आहे गुरुचरित्र. मी आतापर्यंत ज्या काही कविता वाचल्या त्या या कविता संग्रहातून वाचल्या. गुरुचरित्र, गुरुनाथ सामंत. हे पुस्तक जे आहे ते फार मोठी प्रकाशन संस्था आहे, गेली कित्येक वर्ष कार्यरत असणारी. मौज प्रकाशन गृहने हा कविता संग्रह छापलाय. बाकी आपण टप्प्याटप्प्याने गुरुनाथ सामंतांविषयी बोलूयात. त्यांचा आणखी एक कविता संग्रह आहे प्लीज, तर त्यातल्याही मी कविता वाचणार आहे. पण सध्या प्लीज कविता संग्रह मी जी काही चौकशी केली मॅजेस्टिकमध्ये, मला मिळाला नाही आहे, तो नाही आहे अवेलेबल असं त्यांनी सांगितलं. तर बघतो, मिळवण्याचा प्रयत्न करतो. अन्यथा मौज प्रकाशनच्या ऑफिसमध्ये जाऊन मला तो कविता संग्रह मिळतो का पाहावा लागेल. तर आजची कविता आहे ती 5वी कविता आहे. कविता वाचतो. कविता संग्रह विकत घ्या बरं, तुम्ही शोधा. तुम्हाला मी हा खूप आधी कविता संग्रह विकत घेतला होता. याचा एक इतिहास आहे. म्हणजे या कवितांवरती मी एक नाटक लिहिलं वगैरे वगैरे वगैरे. मग गुरुनाथ सामंतांशी माझा परिचय कसा झाला ते मी सगळं सविस्तर सांगेन नंतर. आधी आपण त्यांच्या कविता ऐकूयात. म्हणजे मी वाचून दाखवेन, तुम्ही ऐका, मग आपण बोलूया सविस्तर. तर गुरुचरित्र हा कविता संग्रह जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही विकत घ्या आणि तुमच्या परीने त्याचे अर्थ लावून, बिटवीन द लाईन्स, बिहाइंड द लाईन्स जे काय असतात, तर ते अर्थ लावून तुम्ही तुमच्या परीने कविता वाचा. मला माहित नाही, प्रत्येक एपिसोडमध्ये सांगतो, मी गुरुनाथ काकांच्या कवितांना तेवढा न्याय देतोय का वाचताना मला माहित नाही, पण तुमच्यापर्यंत या कविता पोहोचाव्यात या एकाच इच्छेपोटी मी या कविता वाचतोय. आजची कविता आहे कविता क्रमांक 5. हरवलं आहे. आरशात तू कुंकू रेखताना मीही होतो एकदा घट्ट तुला खेटून. हे कुंकू मोठं लाव ना, छान दिसतं. कुंकू वाढवताना खळकन हसली होतीस. तुझं ते आरशातल्या आरशात हसणं उलट तर नव्हतं. हरवलं आहे. चुकून सांधलं गेलेलं ते एकत्र प्रतिबिंब हरवलं आहे. जसंच्या तसं सुलट सांधून देणाऱ्यास हे फुटकं आयुष्य इनाम. आहे की नाही गंमत? तर असे गुरुनाथ सामंत यांच्या नवीन कवितेच्या निमित्ताने आपण पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.